नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात दिवसाढवळ्या झालेल्या मारहाण व लुटीच्या थरारक घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. बारागाव नांदूर येथील शेतकरी अक्षय बाबासाहेब गोपाळे वय वर्ष 28 यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 7 जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे 25 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 1 वाजता जय मल्हार वडापाव सेंटर राहुरी येथे अक्षय गोपाळे यांचे वडील बाबासाहेब गोपाळे यांना रंगा सरोदे, गणेश सरोदे, सुनील सरोदे व रवींद्र पाटोळे सर्व राहणार राहुरी यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गणेश सरोदे यांनी लाकडी काठीने हल्ला केल्याचा आरोप आहे. वडिलांना वाचवण्यासाठी अक्षय गोपाळे घटनास्थळी पोहोचले असता आरोपींनी त्यांनाही लक्ष्य केलं. तुला जास्त माज आला आहे अशी धमकी देत आरोपींनी त्यांच्या नातेवाईकांना बोलावलं. त्यानंतर डॉन उर्फ योगेश चोपडे, गोरख बर्डे व मयूर गायकवाड राहणार राहुरी हे घटनास्थळी दाखल झाले. या तिघांना लोखंडी गज, पाईप व फायटरसारख्या हत्यारांनी अक्षय गोपाळे व त्यांच्या वडिलांवर हल्ला चढवला. योगेश चोपडे याने लोखंडी गजाने पाठीवर व डोक्यावर वार केले, तर मयूर गायकवाड याने डोळ्याजवळ गंभीर मारहाण केली. गोरख बर्डे याने बाबासाहेब गोपाळे यांच्या उजव्या पायावर लोखंडी पाईपने प्रहार करत त्यांच्या खिशातील 30,000 रुपये रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स लुटलात. याचवेळी आरोपींनी अक्षय गोपाळे यांच्या गळ्यातील सुमारे 1 तोळ्याचे सोन्याची चैन, अंदाजे 30,000 रुपये, कानातील सोन्याची बाळी तसेच खिशातील 10,000 रुपयेही जबरदस्तीने हिसकावून घेतलात. या हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील साई माऊली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनेनंतर आरोपींनी पुन्हा आमच्या नादी लागलास तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत वारंवार फोन करून दहशत निर्माण केल्याचं फिर्यादीत नमूद आहे. या घटनेमुळे राहुरी शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.